नमस्कार. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज. आपण आहोत गोरडवाडी पंचायत समिती गणात आणि आपण पाहता इथं एक बिरोबा नावाचं मंदिर आहे. बिरोबा मंदिर इथल्या पंचक्रोशीत फेमस असलेलं आहे. इथं सकाळी शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवार असलेले रेश्माताई माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार उत्तमराव जानकर या प्रचार शुभारंभासाठी आले होते. याच ठिकाणी काही कार्यकर्ते बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रचाराची रणधुमाळी कशी चालू आहे, कसा प्रतिसाद आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव? भीमराव गोरड. काय आज प्रचाराचा शुभारंभ झाला, कसं आहे वातावरण? वातावरण धनुष्यबाणात चांगलं आहे. कशामुळे चांगलं आहे? नाही, माणूस चांगला आहे. बरं. बाबा कोण आहे उमेदवार? रेश्मा बाबासाहेब माने. बाबा माने हे चांगले व्यक्तिमत्व आहे, बरं. त्यामुळं त्यांना निवडून देतील लोक. चिन्ह नवीन असल्यामुळे काय फरक? काही सुद्धा अडचण नाही. बाया काय नाव? अनिल गोरट. नाही भावकडे. सांगा बा. विष्णू गोरड, माजी सरपंच गोरडवाडी. आज तुमच्या इथं प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार आहेत रेश्माताई माने. कसा आहे प्रतिसाद, कसं आहे वातावरण? आमचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी काम करत आहे. आमच्या गावातील कोणत्याही उमेदवाराला विरोध नाही. आमचा एकच नेता आहे उत्तमराव शिवदास जानकर. जे आमचे नेते आदेश देतील त्या आदेशाने आमचं सर्वांचं काम चालू आहे. काय सांगचाल बाया, कसं आहे वातावरण? नमस्कार. मी विद्यमान सरपंच पांडुरंग पिसे. वातावरण अतिशय छान आहे आणि खरं तर आज प्रचाराचा नारळ बिरोबा मंदिरापाशी फुटलेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने लोक गावातील बाहेरगावातील खूप लोक जमली. पण बिरोबाचं आमचं एकच आहे की बिरोबा हा पाहुण्याला पावतो, तसा 100% पाहुण्याला पावणार. पण आता इथं शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे चिन्हाचा काय परिणाम दिसेल का? बाबांचं तसं नाव पंचक्रोशीत आहेच, परंतु आता हे चिन्ह नवीन आहे. ह्याच्या अगोदर जे आमचे नेते आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी एक वेळ चेपल घेतली होती, हो. त्या चिपलेला सुद्धा मतदान केलं. चिन्ह हा विषय काही नाही, पण 100% ही तर चिन्ह धनुष्यबाण आहे आणि सगळ्यांनी परिचित पण आहे आणि ह्या चिन्हामुळे काय फरक पडणार नाही. चांगल्या पद्धतीनं गावातल्या लोकांचा प्रतिसाद आहे. आता तुम्ही सरपंच आहात, ह्या गाड्याच्याच ह्या प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून काय प्रामुख्याने प्रश्न आहेत जे समोर आले पाहिजेत, त्या रेश्माताईंनी सोडवावं असं तुम्हाला वाटतं? जे गावगाड्यातले काम होते ते आमचे नेते उत्तमराव जानकर साहेबांनी खूप काय गावासाठी केलेलं आहे. आमच्या गावात एकच डीपी होता आणि एक डीपी 15 दिवस तो 20 दिवस जळलेला राहायचा, म्हणजे लाईट वाचून राहायचा. पण पहिल्यांदा आमची ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर आम्ही चेअरमन साहेबाकडे गेलो. त्यावेळी चेअरमन साहेब आमदार नव्हते आणि त्यांनी आम्ही गेलेल्या शब्दाला डीपी 8 दिवसात गावात एक दुसरा डीपी दिला. त्यानंतर बाबासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एकदा त्या हुलगे वस्ती गोरड वस्तीवर डीपीची गरज होती. त्या ठिकाणी बाबांनी काही पद नसताना त्या ठिकाणी सिंगल फेजचा डीपी दिला. तसे ह्यांच्या नेतृत्वाखाली आज गोरडीत 18 डीपीची कामं चालू आहेत आणि 100% लाईटचं काम गोरडीतलं संपलेलं आहे. पाण्याचा बी प्रश्न 3 वॉटर सप्लाय झालेले आहेत, कामं चालूच आहेत आणि कुठलंही सहजासहजी आज तरी सध्या गावात कुठलीही कमतरता नाही. मेन रोड आहे, पाणी कॅनलचं जवळच आहे, त्यामुळे सुसज्ज गोरडी गाव आहे. तुम्ही सांगताय आमदार साहेबांनी डीपी आणले, परंतु माझे आमदार म्हणतात की माझ्या प्रयत्नाला आले नाही. आमदार साहेबांचा प्रयत्न ह्या गोरडीत काहीच झालेला नाही आजपर्यंत तर नाही. आणि माझ्या आमदार साहेबांचा काही प्रयत्न नाही. ती खरंच ते नुसते जाहिरातबाजीचा आमदार आहे आणि ह्या तालुक्यातल्या युवकाला थोडं चुकीचं मार्गदर्शन करून चुकीच्या मार्गाला लावतात आणि त्या आमदारांची ही खरंच आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी जी त्यांच्या मनात जी व्यथा आली की ही प्रवृत्ती गेली पाहिजे आणि खरंच ही प्रवृत्ती आहे आणि ही आपल्या तालुक्यातनं प्रवृत्ती जावावी ही सर्व युवकांनी, शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी वाटत आहे. काय नाव? प्रशांत बाड, शिवसेना अध्यक्ष गोरडवाडी. कसली प्रवृत्ती घालवायची तालुक्यातनं? जी अहंकारी प्रवृत्ती आहे, जी बाबा गोरगरिबांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्याचा त्रास होतो, या कॉन्ट्रॅक्टदार असतील, काय एजन्सी असतील, त्यांना जो त्रास होतोय ती प्रवृत्ती या तालुक्यातून हटवायची आहे आम्हाला आणि सर्वसामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचं आहे, जेणेकरून तळागाळातला जो कार्यकर्ता आहे, जो काय शेतकरी आहे सर्वसामान्य, ज्याच्यापर्यंत सगळा विकास पोहोचला पाहिजे, या उद्देशाने आम्ही काम करतोय शिवसेनेमध्ये. यासाठी तुम्हाला तुमचा उमेदवार निवडून द्यावा लागेल. कसा आहे तुमचा उमेदवार आणि त्याला कसा प्रतिसाद आहे? आमचा उमेदवार अतिशय एकदम धाडसी
आणि सर्वसामान्याच्या सुखादुखात कोणत्याही क्षेत्रात उभा राहणार आहे. कारण त्यांनी आज जरी ते निवडणूक लढवत असतील तरी त्यांचा जनसंपर्क आणि समाजकार्य हे 10 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामुळं ज्या दिवशी उमेदवारीने आमचा अर्ज दाखल केला त्या दिवशीच आमचा विजयाचा गोला लागलेला आहे. फक्त आम्ही जे आता झगडतोय ते लीडसाठी झगडतोय. लीड बोलताय काय नाव कांतीलाल लवटे. काय तुमच्या मतदारसंघात बाबा मानेंची लय चर्चा आहे. काय नेमकं बाबांनी असं नाही, काय केलं? बाबा मानेचा असा विषय आहे की त्यांचं ही काय आज किंवा काल त्यांना उमेदवारी देऊन इथं आलेले कार्यकर्ता नाही. त्यांचं जवळ 10-15 वर्षापूर्वीपासून या गावात कुठल्याही सुखादुखात फोनला हजर राहणारा नेता आहे. इथं काय गावचा उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात लढाई आलेला तो माणूस नाही. ही भाजप विरुद्धची लढाई आहे त्यांची. त्यामुळे त्यांचं कार्य या भागात आहे. त्यांना लोक निवडून देतील. राम सातपुतेनं ही पेटवलेलं रान थांबवायचं आहे कुठंतरी, त्याच्यासाठी लढते ती. काय पेटवलंय रान का म्हणून तुमचा विरोध काय जाहिरातबाजी मोकळ्यात कोणाचं काम नाही काय नाही. एका कुठं गावात विकास केला त्या मार्केटवाडीत वशा मारुती म्हणून अख्खी जाहिरातबाजी 2 पेशंट नेणार दावणं आणणार त्याची जाहिरातबाजी. दुसरं काय आहे. मग तरी बी त्यांच्या पक्षात प्रवेश चालू होती विरोध. पक्षप्रवेश होतं आहे कोणाचं कॉन्ट्रॅक्टदारांचं, जे बिलं अडकली ती त्यांचं. सामान्य जनतेचा प्रवेश कुठं आहे. बरं. सामान्य माणसांचा प्रवेश नाही ना, सगळं कॉन्ट्रॅक्टदाराचाच प्रवेश आहे. बघा की तुम्ही. मग आता त्यांना पराजय करण्यासाठी तुमच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत. आता काय सगळेजण भेटतात लोकांना सांगते चांगला माणूस आहे आपला, सगळ्यांना माहितीच आहे. काय नवीन आलेला माणूस नाही हा उमेदवार. त्यामुळे तो नक्कीच 3-3.5 हजारच्या फरकानं विजय होणार आहे ही निश्चित आहे. कसा आहे प्रतिसाद मग आता तुमच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी. बोलताय कोण. बाया कशी आहे चर्चा. काय नाव. समाधान गुरड. काय कसं आहे गोरडवाडीतलं वातावरण. मस्त वातावरण आहे गुरवाडीत शिवसेनेसाठी. बरं. शिवसेना पक्ष पहिल्यापासून होता का आता नाही, नवीन. नवीन पक्ष आहे पण माणूस जुनाच आहे. बरं. लोकांनी माणूस बघून मतदान करावं. माणूस बघून मतदान करावं. काय बाबांची लय चर्चा आहे गावात तुमच्या परिसरात मतदार. बाबाचं उमेदवारी जाहीर होईल ही आत्ता झाली, पण उमेदवारी ही इकडून भेटेल हा योगायोग म्हणता येईल. पण त्याच्या आधीच बाबाचं काम हे पहिल्यापासून 10 वर्षापासून येणं जाणं. आम्ही पैलवानकी क्षेत्रात आहे त्यामुळं पैलवानकी क्षेत्रामुळं त्यांचा आमचा संबंध चांगले आहेत. आता त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिलेली आहे. कसा आहे एकंदरीत त्यांच्याकडे बघण्या दृष्टीवर लोकांचा कसा प्रतिसाद महिलांचा. चांगला प्रतिसाद. बाबांची म्हणजे जाहिरात आधीच आहे, फक्त आता मतदानाचाच विषय आहे, पण चांगला प्रतिसाद. गोरवडी विजयाचे 100% आहे चांगली.